विद्यार्थी मित्रांनो, JEE मेन्स 2026चे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत व त्यात एक महत्त्वाचं सेक्शन मेन्शन केलं आहे, विद्यार्थ्याचा अपार आय-डी. अपार आय-डी हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमधून तयार करायचा आहे. पण विद्यार्थ्याची काही माहिती आधारनुसार मिसमॅच असेल तर तो तयार होत नाही. ज्या विद्यार्थ्याचा कॉलेजमधून तयार झाला आहे, त्यांनी तो अपार आय-डी JEEच्या फॉर्मच्या वेळेस एंटर करायचा आहे आणि ज्यांचा तयार नाही झाला आहे, त्यांनी डिजिलॉकरमधून तो तयार करायचा आहे. डिजिलॉकर ही ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायची आहे. जर तुमचा आधीपासून अकाउंट असेल तर लॉग इन करा, नसेल तर साइन अप करा आणि त्याच्यात विचारलेली माहिती हे पूर्णपणे एंटर केल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन कराल, तिथे अपार आय-डी किंवा ABCD आय-डी सर्च करा. तिथे क्लिक केल्यानंतर जी माहिती ते विचारतात ती माहिती फिलअप करा. जसं की आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये सिलेक्ट करा, रोल नंबर, 10वीचा रोल नंबर टाका, 10वीचा बोर्ड जसं CBSE असेल तर CBSE, स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड. या पद्धतीने तुमचा डिजिलॉकरवर अपार आय-डी तयार होऊन जाईल. JEEने सध्या रिलॅक्सेशन दिलं आहे, की असेल तर अपार आय-डी टाका, नसेल तर काही गरज नाही आहे. पण समोर ॲडमिशन प्रोसेससाठी नक्की त्याची गरज पडेल. त्यामुळे JEEसाठी रिलॅक्सेशन भलेही तुम्हाला दिलं आहे अपार आय-डीसाठी, पण याचा अर्थ असा होत नाही की तुमचा अपार आय-डी नाही आहे म्हणजे चालून जाईल. अपार आय-डी हा हवा ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. ज्या विद्यार्थ्यांनी JEEच्या फॉर्ममध्ये अपार आय-डीला नो केलं, काही अडचण नाही आहे. पण समोर जाऊन ॲडमिशनला त्यांना अपार आय-डी लागेल. अशाच माहितीकरिता JEE, नीट आणि सगळ्या एंट्रन्सच्या एक्झाम अलर्ट करता, ॲडमिशन प्रोसेसकरिता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.